टॉरेस हे पॉन्झी स्कीमचे एक उत्तम उदाहरण आहे। या पॉन्झी स्कीम या पिरामिडच्या स्ट्रक्चरवरती काम करतात आणि त्यांची सगळी धुरा ही एजंटवरती असते। एजंट जेवढे जास्तीत जास्त कस्टमर या अशा प्रकारच्या कंपन्यांना आणून देतो तेवढा त्यांचा फायदा होतो आणि एजंटला त्या बदल्यात मोठ्या मोबदल्याचं आमिष देखील दाखवलं जातं। आपल्यासोबत सध्या एक एजंट आहेत। ताई तुमच्या अंडर किती लोक होती आणि एकंदर कितीचा नफा तुम्हाला त्यांनी आमिष दाखवलेला आणि काय काय आमिष एकंदर दाखवण्यात आली? सर हे बघा सर, जे आहे एवढी लोकांना पैसे टाकलेली आहे, प्लीज त्यांना अमाऊंट ते भेटू दे असं तुम्ही फक्त रिक्वेस्ट करा। त्यांचे आयडी आहेत वगैरे, गव्हर्नमेंटला मी रिक्वेस्ट करते आम्हाला आमचे पैसे द्या म्हणून, बस। ही सगळी कोण लोक आहेत आणि गव्हर्नमेंटला कशासाठी बोलते, ही बंद केलेलं आहे आणि सीज झालेलं आहे, पैसे सगळं पोलिसांनी गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये झालेले आहे। म्हणून मी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करते आम्हाला न्याय द्या म्हणून। नाहीतर आम्ही टॉरस जर उघडली असते तर आम्ही टॉरसकडून मागले असते हे पैसे। आता आम्ही शोरूममध्ये पण जाऊ नाही शकत, नाही तोडफोड करू शकत, काही नाही, त्याच्याने कायम भेटणार नाही, म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतो। ही जी यादी दाखवत आहे ती कोण लोक आहेत, प्रत्येकाने किती नेमकं पैसे इन्व्हेस्ट केलं होतं आणि काय नेमकं आश्वासन टोरेसने या सगळ्यांना दिले होतं? 1 लाखावर त्यांनी सांगितले होतं गाडी पण तुम्हाला भेटू शकते, घर भेटू शकतो म्हणून ते लोकांनी त्या आसवर 1-1 लाख रुपये टाकले त्याच्यावर। नाहीतर लोक फक्त 10,000 5,000मध्ये खुश होती, 500 रुपये ते भेटत होते, त्याच्यामध्ये ते समाधान होते। आता हे 1 लाखाच्या वर जे गेलेले आहेत ते भरपूर एक आस होती त्यांना, आठवड्यात 10,000 रुपये भेटेल म्हणजे चांगलं होईल। आणि आम्ही ते पण चौकशी केली होती, मुसलमान आहे मी, मुस्लिम आहे, हे हरामचा तर पैसा नाही आहे ना, तर आम्ही बोललेलं की हरामचा नाही आहे, हे कंपनी प्रॉपरली आम्हाला बोनस प्रॉफिट शेअर करते, आम्ही प्रॉफिट घेऊ शकतो, आम्ही ब्याज घेत नाही, आम्हाला ब्याज नको, म्हणून हे प्रॉफिटसाठी आम्ही इकडे आले होतो की 1000% प्रॉफिटमध्ये ते 100% प्रॉफिट आम्हाला डिस्ट्रीब्यूट करते। म्हणून मी माझे मुसलमान लोकांना जोडले मॅक्झिमम, कारण बोलून की हे इंटरेस्ट नाही आहे, ब्याज नाही आहे, बँक नाही आहे, शेअर मार्केट नाही आहे, तुम्ही टॉरस एक प्रॉपर कंपनी आहे, आम्ही 100 रुपयाची नाईटी 200मध्ये विकतो आणि 100 रुपये प्रॉफिट कमवतो। असंच हे कंपनी डायमंड आम्हाला विकते, ते डायमंड काय असली नाही आहे, मॉझनाईट जे आहे त्याची काय व्हॅल्यू नाही आहे, पण ते डायमंड आपल्याला ते 10,000मध्ये विकतात, म्हणजे त्यांचा 1000 रुपयाचा प्रॉफिट आहे, ते आम्हाला पटलं म्हणून आम्ही ते प्रॉफिट आम्हाला ते कंपनी देते आणि ते विकत असणार भारत देशी। आणि कारण हे सेलिब्रिटी लोक हेच वापरतात, मॉझनाईट वगैरे, डायमंड ज्वेलरी, असली डायमंडची घ्यायची आमची कॅपॅसिटी। जे एवढा मोठा परतावा ते देत होते तो त्या डायमंडच्या विक्रीतून नफा होत होता, तो देत होते, वरून त्यांना नफा होत होता, म्हणून ते नफाचा बेनिफिट आम्हाला देत होती। आणि त्यांना कोण सेलिब्रिटी नव्हता इकडे रिबिन काढायसाठी या काय, ते काही प्रमोशन नाही करत होते, जसं कतरिना कैफ झाली, अभिषेक बच्चन या अमिताभ बच्चन, कोण पण ते उद्घाटन करतो, असं काही आम्हाला त्यांना पैसे नाही द्यायचे ॲडव्हर्टाईजचे, काही आमची होर्डिंग नाही आहे, ते ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे आम्ही लोकांना देणार। म्हणून ही अंगठी आम्ही त्यांना प्रश्न केला, ही चांदीची अंगठी आम्हाला असंच कसा फ्रीने देता तुम्ही, तर ते विचारलं तर त्यांनी बोलले की जे आम्ही असं लोकांना पैसे देत नाही सेलिब्रिटींना, आम्ही ते पैसे, तुम्हीच सेलिब्रिटी आहेत म्हणून तुम्ही चांदीची अंगठी घ्या असं त्यांनी आम्हाला बोलले होते, म्हणून आम्ही आलो इकडे। चांदीची अंगठी फ्री देत होते तर कधी संशय आला नाही तुम्हाला? कधीच आला नाही। आणि हे चांदीची अंगठी आम्ही चेक पण केली, ही ॲक्च्युली 925ची चांदीची ज्वेलरी आहे आणि मस्त मस्त डिझाईन आहे त्याच्यावर। भरपूर अंगठे आहे सर माझ्याकडे, वाउचर पण आहे, सगळं आहे माझ्याकडे, पण त्याचा काही उपयोग नाही सर। काय किंमत काढली, किती किंमत आहे त्याची? सर बाहेर तर सोनार काय बोलणार, तो स्वतःची सोन्याची किंमत देत नाही। हां, तर ही चांदीची अंगठी तुम्हाला काय सांगणार, इकडे आहे 8,000 रुपये, 10-15,000 रुपयाची ही अंगठी आहे। हां, खरेदीवर गेल्या ना तर तुम्हाला 15,000-20,000 रुपये द्यावे लागणार इकडे, तर तरीच तुम्हाला ही अंगठी भेटणार। पण आता तो सोनार काय बोलणार, 100ची आहे ही, 200ची आहे, आम्ही 200मध्ये ही विकणार का अंगठी? तो कधी त्याची चांदीची ते बोलत नाही, गेला भार घेऊन तुम्ही परत देणार ना चांदी सोनाराला 50% लेस। अशा प्रकारचे जे स्कीम असतात त्यांच्या त्यांची सेशन होत असतात, तर त्या सेशनमध्ये काय नेमकं आमिष तुम्हाला एजंटना असेल किंवा गुंतवणूकदारांना दाखवलं जायचं? नाही, ते बोलायचे फक्त सेमिनारमध्ये लोकांना या, आम्ही सेमिनार वगैरे दाखवतो आणि तुम्ही पटवून घ्या, जर तुम्हाला पटलं तर तुम्ही इकडे खरेदी करा। 4,000 रुपये प्रत्येक तुम्ही केला ना खरेदी, मिनिमम 4,000 पण, तर तुम्हाला आठवड्यात 10% तुम्हाला बोनस येईल। 5% होता पहिला, आता वाढून ते 11%वर गेले आणि 11% तुम्हाला बोनस भेटेल, आठवड्याची बोनस भेटेल। म्हणून लोक जास्त आली आणि त्यांनी त्यांचे पैसे गुंतवले आणि पैसे आल्यावर त्यांना पटले
की खरंच पैसे येतात म्हणून त्यांनी लोकांनी जास्त पैसे गुंतवले आले. तुमच्यासारखे एजंट होते त्यांना काय बेनिफिट होता याच्यामध्ये? त्यांना काय फक्त सर सॅलरी म्हणजे कसं ते करायचे, ते सॅलरीमध्ये काय करायचे, बोलायचे आम्हाला तुम्ही सॅलरी देणार, जर जास्त मेंबर झाले तर तुम्हाला आम्ही विदेशात पाठवणार, तुम्ही काम करा टॉरससाठी, असं सगळं ते बोलत होते. आणि जे इंटर्नशिप पण होती पेड नव्हती, फ्री झाली. फ्री कधी होणार, जेव्हा तुमचे 10 मेंबर झाली ना तेव्हा ती पेड इंटर्नशिप फ्री होणार असं सांगितले होते. म्हणून लोक इंटर्नशिप अटेंड करण्यासाठी काहीतरी लिडरशिप काहीतरी जॉब मिळवा म्हणून आम्ही लोक इकडे आली. कारण आम्हाला काही व्यवसाय नाही आहे, ॲटलिस्ट हे फ्री टाईम आहे, आम्ही कधी पण येऊ शकतात, आम्हाला कामं करू शकता आणि सॅलरी घेऊ शकतात, त्याबद्दल आम्ही इकडे आली. नाहीतर आम्ही लोक पण जोडली नसती. आम्हाला बेरोजगारीचा पण त्यांनी फायदा उचलला. भरपूर उचलला सर. लोकांचा पण आमचा पण फायदा भरपूर उचलला त्यांनी. आणि त्यांनी काय सांगितलं, 10 झाली ना तर तुम्हाला 8,000 रुपये भेटतील, त्याच्या आठवड्याची इन्कम 320 रुपये भेटणार. 30 झाली ना तुमचे मेंबर, परत तुम्हाला 8,000 रुपये भेटेल, ते पण 4% त्याच्यावर, तर ते 16,000 रुपये होणार वर्षाचेच बोलायचे, जास्त नाही बोलायचे, 52 हफ्तेच बोलायचे फक्त ते. आणि 50 झाल्यावर ना तुम्हाला 1,60,000चा चेक आहे ते तुम्हाला असणार. की 1,60,000 ते काय डायरेक्टली अकाउंटमध्ये नाही टाकायचे, ते 1,60,000वर 4% म्हणजे आठवड्याचे 4,600 रुपये तुमच्या खात्यावर येणार. म्हणजे असं कसं 25,000 झाले. आमच्या एक कामच भेटला, सॅलरी भेटली म्हणून आम्ही हे लोकांना जोडले गेले, एक सॅलरीसाठी जोडले गेले आणि काहीच आमचा प्रयत्न नव्हता याच्यावर. सध्याचा तुम्ही जर परिस्थिती बघाल तर ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या वर्षाकाठी 7 ते 8% त्यांचा व्याजदर आहे. असं असताना ह्यांचा जर आपण व्याजदर काढला तर किमान 200% आहे. तर कधी संशय आला नाही की काही गडबड? मला सांगते ना सर, मी त्यांनी मोझनाईट सांगितले ना, मी तुम्हाला उदाहरण काय दिले, ते आहे 10,000 1,000चा, त्यांनी विकले कितीला 10,000ला लोकांना. तर 1,000 रुपयाचे त्यांचे जे प्रॉफिट मार्जिन केले ते प्रॉफिट ते लोकांवर लुटवतात आणि बोनस देतात, असं त्यांचा मत होता. म्हणून आम्हाला पण ते पटलं, आम्ही म्हणून त्याच्यावर विश्वास केला आणि केला. गाडी आणि घर पण देणार होते. घर कोणासाठी होते, जे 1 लाखावर त्यांनी खरेदी केली ना त्यांना घरचा लकी ड्रॉ पण भेटू शकतो. म्हणून 1 लाखाची लोकांनी खरेदी केली घर भेटायसाठी, कारण घर काय भेटला नाही लोकांना. ते देणार होते आणि कोणाला लागली ते माहीत नाही आहे, पण ते गाडी तरी विकून आम्हाला पैसे द्या, जे उभे आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट करा सर, आम्ही गाडी तरी विकून आम्हाला पैसे द्या लोकांची. 100 ग्राहक तुम्ही जोडलेले आहेत, आता काय मागणी आहे तुमची? मला फक्त हे न्याय पाहिजे सर. टॉरस आता पण उघडलेला आहे, बंद नाही झालेला आहे. तुम्ही त्यांना एका लाईनवर लावून आम्हाला पैसे तरी तुम्ही उभे राहिले लाईनीवर, पोलिसांनी पण आम्हाला पाडले तर चालेल. कोर्टामध्ये गव्हर्नमेंटकडे आम्हाला हे करू नका प्लीज, आम्हाला नचवू नका. इकडे चालू आहे शोरूम, तुम्ही लोकांना न्याय द्या. ज्या लोकांचे पैसे तुमच्या थ्रू इन्व्हेस्ट झाले ते आता तुम्हाला जाब विचारतात? भरपूर विचारतात सर, दोघं खातात, रात्री 3 वाजता पण फोन लावतात, 2 वाजता फोन लावतात, आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहे तुम्ही द्या. मी लोकांना कसं हँडल करू, हे सगळे माझे नातेवाईक आहे, मी कोणाला ओळख जबाब नाही देऊ शकत, ती कारण माझे नातेवाईक आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून केलेला आहे. पण त्यांना मी सांगते, मी पैसे घेतलेले नाही, टॉरसमध्ये तुमचा बिल आहे, तुमचे डायमंड्स आहे, तुम्ही घ्या. त्यांना त्याशी काय मतलब नाही आहे, त्यांना त्यांचे पैसे पाहिजे. त्यांना मी कसं हँडल करू माहीत नाही मला, कारण मी आहे हाऊसवाईफ, माझा काही इन्कम सोर्स नाही आहे, मी कसं त्यांना हँडल करणार. म्हणून मी कंपनी आणि पोलिसांकडे आणि गव्हर्नमेंटकडे रिक्वेस्ट करते की यांची तरी तुम्ही पैसे द्या. म्हणून मी रोज येते इकडे, सकाळ ते संध्याकाळपासून मी इकडेच राहते, रस्त्यावर राहते, मी काय जेवत नाही काही नाही. प्लीज तुम्ही काहीतरी करा प्लीज सर. रोज स्टोरेजच्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यांचं पोलिसांकडे एकच त्यांची विनंती आहे की जे काही त्यांचं आता जी गुंतवणूक आहे याचा काही हिस्सा त्यांना परत मिळेल, त्यासाठी पोलिसांनी तात्काळ प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर त्यांचे जे पैसे या संपूर्ण घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहेत ते त्यांना परत मिळायला पाहिजेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.